सर्वांना नमस्कार. इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 2 या पाठ्यपुस्तकातील चौथा धडा बाजार याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग स्वाध्यायाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, नावे लिहा. तर इथे काही वाक्य दिलेत, त्याच्यासमोर आपण त्यांची नावे लिहायची आहेत. पहिला आहे वस्तूंची विक्री करणारा, असा कोण? तर असतो विक्रेता. नंतर आहे वस्तूंची खरेदी करणारा, असा कोण? त्याचं लिहूयात ग्राहक. ई आहे वस्तूंच्या खरेदी विक्रीचे ठिकाण, त्याचं उत्तर लिहूयात बाजार. पुढचा प्रश्न दुसरा आहे बाजारांचे प्रकार आणि त्यामधील विक्रीसाठीच्या वस्तू याचे संकल्पना चित्र पूर्ण कर. मग आता इथे चित्र दिलेले आहेत आणि आपल्याला त्यावरून ते पूर्ण करायचं आहे. बघा, बाजार आधी सुरुवातीला वर बघूयात. तर ग्रामीण बाजार, आठवडे बाजार, बरोबर ना. नंतर दुसऱ्या प्रकारचा असतो तर शहरी बाजार, शहरातला, आणि त्यात तिथे असतं सुपर मार्केट. नंतर अजून काय असतं बाजार म्हटल्यावर? तर भाजीपाला विक्री केंद्र. आणि नंतर अजून बाजार म्हणजे शॉपिंग मॉल. तर ह्याप्रमाणे आपण ह्याचं उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा पाहूयात. दुकानात खरेदी केलेल्या वस्तूचे पावती चित्र पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा बरं, इथे एक पावती दिलेली आहे, त्यावरून खाली प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तर आपण लिहायची आहेत. प्रश्न पहिला आहे, दुकान कशाचे आहे? तर दुकानचं नावाचं आहे टॉय अँड जॉय, म्हणजे खेळण्याचं. टॉय म्हणजे खेळणी. उत्तर लिहूयात खेळण्याचे दुकान. दुसरं आहे पावतीमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंची नावे लिहा. इथे दिलेलं आहे बघा खेळणी कोणकोणती? तर बॅटरी ट्रेन आणि ट्रायसिकल. नंतर आहे पावतीवरील खरेदी दिनांक लिहा. मग खरेदी दिनांक इथे बघा उजव्या कोपऱ्यावर दिलेला आहे 1 जानेवारी 2026. पुढे आहे पावतीच्या आधारे विक्रेत्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील? तर एकूण किंमत दिली आहे तिथे बघा पावतीवर 808 रुपये. नंतर आहे विक्रेत्याने काही सूट दिली आहे का? दिली असल्यास किती रुपये? तर इथे सूट असं कुठलाच उल्लेख नाही, त्यामुळे आपण काय करूयात, इथे नाही उत्तर लिहूयात. नंतर आहे पुढचा प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. उदाहरणार्थ ठिकाण आणि मिळणाऱ्या वस्तू. इथे तक्त्यामध्ये 3 रेषा मारलेल्या आहेत. 3 प्रकारचे माहिती आपल्याला लिहायची आहे. पहिलं लिहिलं आहे आठवडी बाजार, तिथे मिळणाऱ्या वस्तू त्याच्या खाली लिहायच्या आहेत. नंतर सुपर मार्केटमध्ये काय मिळतं आणि नंतर शॉपिंग मॉलमध्ये काय मिळतं ते आता आपण पाहूयात. पहिला आठवडी बाजार, तिथे बघा ताज्या पालेभाज्या मिळतात, मातीची भांडी, मसाले, कडधान्य आणि फळे मिळतात. नंतर सुपर मार्केट जे शहरामध्ये असते तिथे काय असते? किराणा सामान, भाज्या, फळं, बिस्किट, साबण, सौंदर्य प्रसाधने, तसेच स्टेशनरीही असते. अशा प्रकारच्या वस्तू असतात. नंतर आहे शॉपिंग मॉल. मग शॉपिंग मॉलमध्ये काय काय असतं? मोठं असते ना, मग तिथे काय काय असते? तर भाज्या, फळे, फर्निचर, कपडे, खेळणी, घरगुती वापराचे घटक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा आहे, असे का घडले असावे ते सकारण लिहा. त्यातील पहिला प्रश्न, बाजारात जाताना रमाने कापडी पिशव्या बरोबर घेतल्या. त्याचं उत्तर, कारण प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणास घातक असतात आणि प्रदूषणास कारणीभूत ठरतात, म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करून प्रदूषण टाळता येते. प्रश्न दुसरा आहे, काही गोष्टी आवड म्हणून नाही तर गरज म्हणून करायच्या असतात असे बाबा रमाला म्हणाले. तर त्याचं उत्तर लिहूयात, कारण अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त किंवा फक्त मोहापायी वस्तू खरेदी करतो, ज्यामुळे पैशाचा अपव्यय होतो आणि अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी बाबांनी हा सल्ला दिला. प्रश्न तिसरा, विक्रेते आपापल्या वस्तूंची ओरडून जाहिरात करत होते. तर त्याचं उत्तर, ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या मालाचे वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विक्रेते ओरडून जाहिरात करत होते. प्रश्न चौथा आहे, खरेदी करायच्या वस्तूंची यादी रघुने घरूनच करून आणली होती. उत्तर, जेणेकरून बाजारात गेल्यावर महत्त्वाच्या वस्तू विसरू नयेत
आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळून वेळेची व पैशाची बचत व्हावी म्हणून. पुढे आहे प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, रमाच्या बाबांनी बाजारात काय काय खरेदी केले? त्याचं उत्तर, रमाच्या बाबांनी बाजारातून हिरवगार 1 किलो पेरू, 1 डझन केळी, गोडी शेव, रेवड्या मातीसाठी, कापूस, केरसुनी, रमासाठी लाखेच्या लाल हिरव्या बांगड्या आणि रघुसाठी भवरा घेतला. दुसरा प्रश्न, वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याची सूचनापत्र तयार करा. उत्तर, वस्तू खरेदी करताना वस्तूंची वाढलेली किंमत, वजन, वस्तूचे योग्य मोजमाप आणि योग्य भाव खात्री करून घ्यावी. तिसरा प्रश्न आहे, बारकोड सिस्टीमचा वापर कशासाठी करतात? त्याचं उत्तर आहे, बारकोड स्कॅन करून किंमत बघितली जाते. खरेदी केलेल्या वस्तूंचे देयक रोख रक्कम देऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने बारकोडद्वारे केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिला. जर आपल्याला स्वाध्याय आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.